नमस्कार मित्रांनो, मी जयकर मांडके माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो। आज मी आपल्यासमोर इयत्ता 8वीचं जे तिसरं युनिट आहे त्यातील चौथा लेसन 3.4 द टू जेंटलमेन ऑफ वेरोना हा पाठ सादर करणार आहे। माझ्याकडे इथं पुस्तक आहे, तुम्हाला पुस्तकाची गरज भासेल। पेज नंबर 70 व 71 अशा 2 पानावरती हा पाठ आहे। तर मग चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। द टू जेंटलमेन ऑफ वेरोना। आता वेरोना हे इटलीमधील एक शहर आहे। एजे क्रोनिन हॅज व्हेरी वेल कार्व्ड द आयडिया ऑफ सेल्फलेस हेल्प। आता एजे क्रोनिन यांनी सेल्फलेस हेल्पची जी आयडिया आहे ती अतिशय छान पद्धतीनं क्रिएट केली किंवा एस्टॅब्लिश केलेली आहे। कार्व एन आयडिया या शब्दाचा अर्थ इथं दिलेला आहे। क्रिएट और एस्टॅब्लिश एन आयडिया म्हणजे निस्वार्थी मदतीची जी कल्पना आहे ती एजे क्रोनिन यांनी खूप छान पद्धतीनं प्रस्थापित केलेली आहे किंवा निर्माण केलेली आहे। अँड एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ डेडिकेशन टुवर्ड्स रिलेशनशिप इन द स्टोरी। अजून काय तर त्यांनी ही जी आयडिया आहे त्यासोबतच डेडिकेशनचं जे महत्व आहे, कशामधलं, नात्यांमधलं, रिलेशनशिप मधील जी डेडिकेशन आहे म्हणजे नात्यांमधील जी समर्पणाची वृत्ती आहे, निष्ठा आहे, याचं महत्व त्यांनी या कथेमध्ये त्याचं या महत्वाचं या कथेमध्ये त्यांनी स्पष्टीकरण केलेलं आहे। कुणी? एजे क्रोनिन यांनी। द टू जेंटलमॅन ऑफ वेरोना ती कुठली स्टोरी तर त्या स्टोरीचं नाव आहे द टू जेंटलमॅन ऑफ वेरोना। वेरोनाचे 2 सद्गृहस्थ असं म्हणूया। द स्टोरी रिव्हॉल्व्स अराउंड द टू बॉयज नेम्ड निकोला अँड जॅकोपो। आता ही जी अख्खी स्टोरी आहे ही 2 मुलांच्या भोवती फिरते। त्यांची नावं आहेत निकोला आणि दुसरं जॅकोपो। who do numerous things to earn money only to pay for their sister's treatment। ही दोघं मुलं काय करतायत तर असंख्य अशा काही गोष्टी करतायत। कशासाठी तर पैसे कमवण्यासाठी। आता हा पैसा कमवून करायचा काय त्यांना तर त्यांना त्यांच्या बहिणीची ट्रीटमेंटसाठी हा पैसा कमवत आहेत। who suffers from tuberculosis of spine। ट्युबरक्युलोसिस या शब्दाचा अर्थ क्षयरोग, स्पाइन म्हणजे पाठीचा कणा। तर पाठीच्या कण्याचा आजार त्यांच्या बहिणीला आहे, त्या आजारापासून ती त्रस्त आहे आणि तिच्या उपचारांच्यासाठी ही जी 2 मुलं आहेत ती मुलं काय करतात तर आपल्या बहिणीच्या उपचारांच्यासाठी ते अशा अनेकशा गोष्टी करतायत, असंख्य अशा गोष्टी करतायत की ज्याच्यातून पैसा मिळेल आणि त्यांच्या बहिणीची ट्रीटमेंट होईल। द स्टोरी बिगिन्स विथ द नरेटर ड्रायव्हिंग डाऊन द फुटहिल्स ऑफ द आल्प्स। आता ही जी स्टोरीची कथेची सुरुवात होते त्यावेळेला हे जे नरेटर आहेत, कथा कथन करणारे जे, ते आल्प्स पर्वतांच्या ज्या फुटहिल्स आहेत म्हणजे पायथ्याच्या ज्या असणाऱ्या मोठ्या पर्वताच्या पायथ्याशी असणाऱ्या ज्या छोट्या टेकड्या आहेत पायथ्याशी, तर तिथून ते ड्रायव्हिंग करत असताना या कथेची सुरुवात होते। हिअर इज वेन ही फर्स्ट एन्काउंटर्स द 2 ब्रदर्स सेलिंग वाईल्ड स्ट्रॉबेरीज। एन्काउंटर या शब्दाचा अर्थ मीट फेस टू फेस अनएक्सपेक्टेडली म्हणजे काय तर अगदी समोरासमोर भेटणं, अनपेक्षितपणे समोरासमोर भेटलं। आता बघा ही जी काही 2 भावंड होती, ही 2 मुलं जंगली स्ट्रॉबेरी विकत असताना ती अनपेक्षितपणे लेखकाला समोरासमोर भेटली।
even after the driver forbids the narrator to buy the wild fruits. आता बघा, फॉरबिड या शब्दाचा अर्थ इथे दिलेला आहे डिसअलाउज, म्हणजे एखादी गोष्ट करण्याची परवानगी न देणं किंवा मनाई करणं. तर ड्रायव्हरनं सुद्धा अगदी बरं का तिथं त्या त्या नरेटरला त्या मुलांच्याकडनं जंगली स्ट्रॉबेरीज विकत घेऊ नका असं स्वरूपातलं सांगितलं, पण त्या ड्रायव्हरनं जरी मनाई केली असली त्या स्ट्रॉबेरीज विकत घ्यायला, तरी सुद्धा ही बायज द बिगेस्ट बास्केट अँड ड्राईव्ह टुवर्ड्स द टाउन. तरी काय केलं तर त्या दोन भावंडांकडचं एक मोठंच्या मोठं बास्केट त्यांनी विकत घेतलं आणि ते पुढं शहराच्या दिशेनं ते गाडी चालवत निघाले. This scene emphasizes on the first step of growing intimacy between the narrator and the two boys. Emphasizes या शब्दाचा अर्थ स्ट्रेस अपॉन म्हणजे एखाद्या गोष्टीवरती जोर देणे, आणि इंटिमसी या शब्दाचा अर्थ क्लोज रिलेशनशिप. तर बघा, ही पहिली पायरी होती की जे कथेचं कथन करणारे आणि त्या दोन मुलं यांच्यामधली जवळीकतेवरती जोर देणारी अशी ही पहिली पायरी होती. हा एक पहिला प्रसंग होता की हे कथन करणारे जे लेखक म्हणू आपण त्यांना, ते आणि मुलं यांच्यामधल्या एक प्रकारची जवळीकता निर्माण करण्यावरती तिच्यावरती जोर देणारा असा हा प्रसंग होता किंवा हा सीन होता, दृश्य होतं हे. नेक्स्ट डे द बॉईज आर फाउंड शायनिंग शूज इन पब्लिक स्क्वेअर. आता दुसऱ्या दिवशी सार्वजनिक चौकामध्ये ही दोन मुलं शायनिंग शूज घेऊन उभी होती, म्हणजे चमकत्या बुटांसह ती मुलं तिथं होती. याचा अर्थ असा आहे की या अगोदर ती स्ट्रॉबेरीज विकत होती, आता ते शूज तिथं विकत आहेत. दिस अमेज द नरेटर. आता ही गोष्ट त्या नरेटरना आश्चर्यचकित करून गेली. दिस इज वेन दे रिव्हेल द फॅक्ट दॅट दे डू न्यूमरस काइंड्स ऑफ थिंग टू अर्न मनी. आता रिव्हेल या शब्दाचा अर्थ शो किंवा मेक नोन, म्हणजे एखादी गोष्ट उघड होणे, दाखवणे, प्रकट होणे. तर ही गोष्ट ही एक वस्तुस्थिती अशी होती की जी लेखकासमोर उघड झाली, लेखकाला माहिती, या नरेटरला माहिती झाली की ती मुलं पैसे मिळवण्यासाठी खूप काही गोष्टी करतायत, अनेक गोष्टी करतायत ती मुलं पैसा मिळवण्यासाठी. हिअर द नरेटर इज शोन टू डेव्हलप अ सॉफ्ट कॉर्नर फॉर देम इन हिज हार्ट. आता इथं हे जे नरेटर आहेत, कथेचे कथन करणारे, त्यांच्या मनामध्ये एक या मुलांच्या बद्दल सॉफ्ट कॉर्नर म्हणजे वॉर्म फिलिंग, प्रेमळ भावना विकसित होत आहे असं दिसतं. त्या दोन मुलांच्या बद्दलची सॉफ्ट कॉर्नर म्हणजे वॉर्म फिलिंग, प्रेमळ भावना विकसित होते असं दिसतं. ही फाइंड्स देम टू बी इनोसंट, सिरियस, प्लेझंट अँड अर्नेस्ट. आता त्या नरेटरना असं भासतं, त्यांना असं वाटतं की त्यांना ही मुलं कशी भासली बघा, कशी वाटली. तर ती मुलं इनोसंट आहेत, निष्पाप आहेत, निरागस आहेत, सिरियस आहेत, गंभीर आहेत, प्लेझंट आहेत, आनंददायी आहेत आणि अर्नेस्ट आहेत. अर्नेस्ट आहेत म्हणजे काय तर त्यांच्यामध्ये एक प्रकारचं अनेक अर्थ आहेत अर्नेस्टचे. आस्तेवाईक असणं किंवा गंभीर असणं, खरेपणा असणं, उत्सुक असणं. तर आपण आस्था असणाऱ्या किंवा आहे त्या परिस्थितीचं गांभीर्य ओळखणारी अशी ती मुलं आहेत असं इथं आपण मानूयात. ती आनंद आहेत, गंभीर आहेत आणि सोबतच ती निष्पाप, निरागत आहेत असं लेखकाला इथं जाणवलं किंवा त्याला असं वाटलं, त्याला ते लक्षात आलं की ही मुलं अशी आहेत. द बॉईज आर व्हेरी युजफुल टू द नरेटर. आता ह्या नरेटरना ही जी मुलं होती की नाही ही खूपच उपयोगी होती. दे आर व्हेरी willing to satisfy all that the narrator requires. तर बघा, तर त्या नरेटरच्या ज्या ज्या काही गरजा होत्या त्या गरजांची पूर्ती करण्यासाठी त्यांच्या ज्या काही गरजांचे समाधान त्यांना मिळवून देण्यासाठी ही मुलं अगदी
विलिंग होती, म्हणजे अगदी मनापासून त्या मुलांची तयारी होती की त्यांना जे जे काही हवं आहे ते देण्यासाठी किंवा त्यांच्या गरजांचं समाधान करण्यासाठी ती मुलं तयार होती असं इथं दिसतं आपल्याला. दे आर ऑल्सो फाउंड सेलिंग न्यूजपेपर्स बाय द नरेटर ऑन स्टॉमी नाईट. तर एका वादळी अशा रात्री ही मुलं या नरेटरना, या कथा कथन करणाऱ्यांना, ती मुलं एक रात्री म्हणजे वादळी रात्री ती मुलं न्यूजपेपर्स वृत्तपत्र विकत असताना सुद्धा ती मुलं त्यांना दिसली, सापडली. वन डे वेन द नरेटर आस्क्ड इफ ही कॅन हेल्प देम इन एनी. एक दिवस स्वतः या नरेटरनी त्या मुलांना विचारलं की मी तुम्हाला कुठल्या पद्धतीने मी तुम्हाला मदत करू शकतो. दे से दे विल बी व्हेरी ग्रेटफुल इफ दे गेट अ लिफ्ट टू द नियर बाय विलेज पॉलेटा. आता त्यानंतर या मुलांनी त्यांना असं सांगितलं की आम्ही तुमचे खूपच आभारी राहू, ग्रेटफुल राहू, कृतज्ञ राहू की जर तुम्ही आम्हाला जवळचं जे काही गाव, पॉलेटा नावाचं जे काही गाव आहे त्या गावापर्यंत आम्हाला येण्यासाठी तुमच्या गाडीतून लिफ्ट दिली, तर तुमच्या प्रवासात तुमच्या सोबत नेण्यासाठी जर तुम्ही आम्हाला लिफ्ट दिली, म्हणजे आपण बऱ्याचदा 2 व्हीलरवरून किंवा 4 व्हीलरवरून एखाद्याला लिफ्ट देत असतो, म्हणजे त्याला आपण आपल्या सोबत त्या गाडीवर किंवा गाडीत आपण त्याला बसवून त्याला इच्छित ठिकाणी जिथं आपल्या जायच्या वाटेवरती आपण त्याला ड्रॉप करतो, याला आपण लिफ्ट देणं असं म्हणतो. तर ते त्यांची अशी इच्छा होती की जवळचं जे काही गाव आहे पॉलेटा नावाचं, या गावाला तिथपर्यंत येण्यासाठी त्यांच्या गाडीतून त्या मुलांना लिफ्ट लेखकांनी, या नरेटरनी, कथा कथन करणाऱ्यांनी द्यावी. ऑल्दो इट डझंट कम इन नरेटर्स वे ही टेक्स देम देअर. जरी हे जे पॉलेटा नावाचं जे काही गाव होतं हे त्या नरेटरच्या जाण्याच्या वाटेवरती नव्हतं, तरी सुद्धा त्यांनी त्या मुलांना तिथं नेलं. द बॉयज गेट डाऊन इन अ बिल्डिंग अँड आस्क द नरेटर टू वेट इन अ नियर बाय कॅफे. आता ती मुलं एका बिल्डिंगच्या तिथं खाली उतरली गाडीमधून आणि त्यांनी नरेटरना असं सांगितलं की तुम्ही काय करा, तर तुम्ही जवळच असणाऱ्या एका कॅफेमध्ये तुम्ही काय करा, तर आम्ही येईपर्यंत तुम्ही आमची वाट बघा, अंटिल दे रिटर्न विदिन ॲन आवर. म्हणजे 1 तासाच्या आत, तासभरात आम्ही येतोय तोपर्यंत तुम्ही काय करा, तर तुम्ही आमची त्या कॅफेच्या तिथं तुम्ही काय करा, तर तुम्ही आमची वाट पहा, असं त्या 2 मुलांनी या कथा कथन करणाऱ्यांना सांगितलं. इगरनेस लीड्स द नरेटर टू फॉलो द बॉयज अप टू अ प्लेस विच इज ऍक्च्युअली अ हॉस्पिटल. आता ह्या उत्सुकतेनं हे जे नरेटर होते ते त्या मुलांच्या पाठीमागं गेले, त्यांनी त्यांचा पाठलाग केला, त्यांच्या पाठीमागं गेले आणि ते अशा ठिकाणी गेले की ते खरं तर ते एक हॉस्पिटल होतं. ऑन पिपिंग थ्रू अ रूम लेड बाय अ नर्स. आता ज्या वेळेला त्या रूम मधून ज्यावेळेला त्याने डोकावून पाहिलं, लेड बाय अ नर्स, ही रिअलाइजेस दॅट बॉईज आर टॉकिंग टू अ गर्ल हु रिसेंबल्स देम. रिसेंबल्स या शब्दाचा अर्थ हॅव अ सिमिलर अपीरन्स. आता ज्या वेळेला त्या रूम मध्ये त्यांनी डोकावून पाहिलं या नरेटरनी, त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की ही जी काही 2 मुलं तिथं जी नर्स त्यांच्या पुढं होती आणि नंतर ती 2 मुलं एका अशा मुलीबरोबर ती बोलत होते की जे ती मुलगी त्या दोघांशीही तिच्यात सारखे पण होतं, म्हणजे दिसण्यामध्ये तिचं त्या दोघांच्या अपिअरन्सी, त्यांच्या दिसण्याशी या मुलीचं सारखे पण होतं. याचा अर्थ असा होतो की ती मुलगी त्यांची बहीण असणार आहे. ज्या मुलीशी ही 2 मुलं बोलत होती ती मुलगी त्यांची बहीण. त्यानंतर पुढे बघूयात. ही डज नॉट फील लाईक इंटरडिंग अँड दस आस्क द नर्स द डिटेल्स अबाउट द बॉईज. आता इथं इंटरडिंग या शब्दाचा अर्थ आहे, इंटरड या शब्दाचा अर्थ कम टू अ प्लेस वेअर वन इज अनइन्व्हायटेड. म्हणजे अशा ठिकाणी जाणं की जिथं त्याला आमंत्रित केलेलं नाही, बोलावलेलं नाही, अशा ठिकाणी
जाणं म्हणजेच काय तर त्याला आगंतुकपणे येणं असं आपण मराठीमध्ये म्हणूयात. तर त्यांना अजिबात आपलं तिथं जाणं हे त्यांना अजिबात आगंतुकपणाचं वाटलं नाहीये किंवा बिन बुलाया मेहमान असल्यासारखं त्यांना अजिबात वाटलं नाही. आणि यातनंच परत पुढं मग नर्सला त्या मुलांच्या बद्दलचं थोडंसं डिटेल्स विचारलं. दिस इज वेन द नर्स टेल्स हिम देअर हार्ट रेंडिंग स्टोरी. आता हे विचारल्यानंतर मात्र त्या नर्सनी नरेटरला त्या मुलांची हार्ट रेंडिंग स्टोरी, हार्ट रेंडिंग या शब्दाचा अर्थ कॉझिंग ग्रेट सॉरो म्हणजे अतिशय दुःखदायक अशी गोष्ट त्या नर्सनी नरेटरला सांगितली. अबाउट देअर फादर बीइंग किल्ड इन अ वॉर अँड देअर होम बीइंग डिस्ट्रॉयड इन द वॉर. तर त्यांना असं सांगितलं गेलं की त्या दोन म्हणजे या दोन भावांचे आणि ते एका बहिणीचे त्यांचे वडील हे युद्धामध्ये मारले गेलेले होते आणि त्यांचं घर सुद्धा युद्धामध्ये उद्ध्वस्त झालेलं होतं किंवा नष्ट झालेलं होतं. अँड देअर सिस्टर सफरिंग फ्रॉम ट्युबरक्युलोसिस आणि त्यांची जी बहीण होती ती ट्युबरक्युलोसिसनं त्रस्त होती, म्हणजे तिला त्या आजाराने ती त्रस्त होती. द ब्रदर्स लिव्ह इन अ शेल्टर अँड लिटरली स्टार्व ओनली सो दॅट दे कॅन पे फॉर देअर सिस्टर्स ट्रीटमेंट. आता त्यापुढं त्या नर्सनी त्या नरेटरला असं सांगितलं की ही जी भावंड आहेत की नाही ती अशा ठिकाणी राहतात आणि अक्षरशः ती उपाशी राहतात ती मुलं. कशासाठी तर त्यांना आपल्या बहिणीच्या ट्रीटमेंटसाठी पैसे जमवायचे आहेत आणि म्हणूनच ते अशा ठिकाणी एका शेल्टरच्या ठिकाणी म्हणजे एका कुठेतरी आश्रयाला ते राहतात आणि अक्षरशः ते उपाशी राहतात. जेणेकरून काय होईल तर ते त्यांच्या बहिणीच्या उपचारासाठी ते खर्च करू शकतील. सो कीपिंग अ सिक्रेट अँड हेल्पिंग देअर सिस्टर दे हॅव शोन दॅट वॉर हॅज नॉट शेकन देअर स्पिरिट. आणि म्हणून ही गोष्ट त्यांनी अगदी सिक्रेट ठेवलेली आहे, गुप्त ठेवलेली आहे आणि ते आपल्या बहिणीला मदत करत आहेत. आणि त्यांनी यातनं एक गोष्ट दाखवली, नॉट शेकन देअर स्पिरिट या शब्दाचा अर्थ नॉट रिड्यूस्ड इगरनेस टू डू समथिंग म्हणजे काय तर एखादी गोष्ट करण्याची उत्सुकता कमी न होऊ देणं. म्हणजे त्या मुलांनी हे दाखवून दिलं की युद्धानं आमच्यातली जी स्फूर्ती आहे आमच्या बहिणीला सांभाळण्याची ती युद्धानं कमी केलेली नाही हे त्यांनी त्यातनं दाखवून दिलं. दे आर नोबल अँड जेंटल अँड ग्रेट ह्युमन बीइंग्स. आता ती मुलं नोबल होती म्हणजे उदात्त होती किंवा उमदी होती, जेंटल होती सभ्य होती अँड ग्रेट ह्युमन बीइंग आणि एक खरोखर चांगले मानव होती, चांगलं माणूस होती ती मुलं चांगली. इन देअर ओन स्पेशल येट सबटल वे. आता इथं सबटल या शब्दाचा डिफिकल्ट टू फाइंड आउट म्हणजे एखादी गोष्ट शोधायला म्हणा किंवा एखादी गोष्ट डिफिकल्ट टू अनालिज ऑर डिस्क्राईब, एखादी गोष्ट वर्णन करायला तिच्याबद्दलचं तर्क बांधायला खूपच अवघड असं असलेलं, तिचं पृथक्करण करायला खूपच अवघड असं. तर त्यांचं जे काही आणि देअर ओन स्पेशल येट सबटल वे, तर बघा त्यांचं नेमकेपणानं जर का आपल्याला वर्णन करायला मात्र खूपच अवघड आहे, त्यांच्याबद्दलचं नेमकं सांगायला ते अवघड आहे. अजून काहीतरी ती मुलं आहेत बरं, त्यांचं अजून वैशिष्ट्य काहीतरी सांगता येईल तरी सुद्धा ते सांगायला अवघड आहे. दिस स्टोरी डिस्टिंक्टली टॉक्स अबाउट हाऊ ट्रू द ॲम्प्लिफिकेशन सेज. तर ही जी काही कथा आहे ती अगदी डिस्टिंक्टली म्हणजे क्लिअरली, ॲम्प्लिफिकेशन म्हणजे फोकस ऑन अ स्टेटमेंट. तर ही जी कथा आहे ही अगदी स्पष्टपणे एका समोर असणाऱ्या एका वाक्यावरती अगदी स्पष्टपणे प्रकाश टाकते. ती कुठलं तर वेअर देअर इज विल देअर इज अ वे.
म्हणजे इच्छा असेल तर मार्ग सापडेल. ह्या वाक्याचा अँप्लिफिकेशनचा अर्थ विस्तार करणे किंवा विशदीकरण करणे असंही असतं, पण इथं यांनी दिलेलं आहे फोकस ऑन अ स्टेटमेंट. तर हे जे काही वाक्य आहे या वाक्यावरती फोकस करणारी अशी ही कथा आहे. या वाक्याचं म्हणजे अगदी हे वाक्य अगदी सार्थ ठरवणारी किंवा विशद करणारी किंवा याचं महत्व पटवणारी अशी ही कथा आहे. वेअर देअर इज विल देअर इज अ वे. म्हणजे इच्छा असेल तर तुम्हाला निश्चितच मार्ग सापडेल. हे काय आहे तर हे, आणि खरंच आहे मित्रांनो, अतिशय सुंदर अशी कथा आहे. 3 भावंड आहेत. बहिणीला आजार झालेला आहे आणि तिचं हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट आहे, आणि आपल्या बहिणीच्या ट्रीटमेंटसाठी ही जी 2 भावंड आहेत ती काहीही कष्ट करायला तयार आहेत. मी इथं कष्ट म्हणालोय, काहीही असं न म्हणता मी इथं कष्ट म्हणालोय. खूप काही गोष्टी ते करायला तयार आहेत पैसे कमवण्यासाठी. आणि या नरेटरनी हे जो त्यांच्या समोर हा प्रसंग घडला तो खूप छान त्यांनी दाखवलेला आहे. म्हणजे युद्धामध्ये घर उद्ध्वस्त झालं, वडील गेले, बहिणीचं आजारपण, याही गोष्टी त्यांच्यातलं जे असणारं जे स्पिरिट आहे, जी स्फूर्ती आहे, जे चैतन्य आहे, जो जोम आहे, जो उत्साह आहे, हे युद्धानं सुद्धा ते कमी झालेलं नाही, हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला निश्चितच माझा हा प्रयत्न आवडलेला असेल. कृपया तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. तुम्ही अजूनही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया माझा चॅनल सबस्क्राईब करा. या व्हिडिओच्या खाली एक लाल बटन असतं, ते बटन दाबा. त्यानंतर येणारं एक बेलचं चिन्ह असतं, बेल आयकॉन असतं, ते प्रेस करा. म्हणजे काय होईल तर इथून पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओंची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येत राहील. तर पुन्हा एकदा एक छान सुंदर अशी कथा आपल्यासमोर सादर करायची संधी मिळाली. आपण सगळ्यांनी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून धन्यवाद मित्रांनो.